की आज मला साक्षात स्वामींचे दर्शन वाढदिवसाच्या दिवशी होत आहेत आणि खरंच मी खूप खूप हॅपी आहे। माझ्या वाढदिवसाच्या दिवशी नवऱ्याने मला कॉल केला। मस्तपैकी सकाळी 3:30 अक्कलकोटला बसली, स्वामी दर्शन झालं आणि वटवृक्ष मला गिफ्ट भेटलं वाढदिवसाच्या दिवशी। स्वामी भक्तांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अक्कलकोटचं दर्शन होणार आहे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका। तर चला स्वामी महाराजांचं दर्शन करा तुम्ही पण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी। तर चला गोवा चाललो, गोवा चालली मी घेऊन। लोक बॉयफ्रेंड सोबत जातात, सांगली। तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर हा व्हिडिओ ना 28 तारखेचा आहे, ज्या दिवशी मी स्वराला हॉस्टेलला सोडलं। नंतर श्रावण सोमवारची पूजा केली आणि पूजा केल्यानंतर आम्ही निघालेला आहो पुण्यामधनं। मनीषा ऑलरेडी पुण्यातच होती, विमाननगर येथे तिची आत्या राहते, तिच्या आत्याकडे होती आणि अचानकपणे मी तिला कॉल केला की अक्कलकोटला चालायचं असेल तर 10 मिनिटात स्वारगेटला ये। आणि अक्षरशः म्हणजे मनीषाला, आणि ते म्हणतो ना आपल्यासोबत अक्कलकोटला यायला सुद्धा नशीब लागतं आणि मैत्रीण जर येणार असेल ना तर गोष्टच खूप वेगळी होती। तर मनीषा, मी आणि माझी रूम पार्टनर आम्ही तिघीजणी निघालेलो आहोत फायनली। आणि एका ठिकाणी गाडी थांबली, गाडी थांबल्यानंतर आम्ही मस्तपैकी तिथं जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे केल्यानंतर फायनली आम्ही निघालेलो आहोत। आणि बरोबर माझ्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे 12 वाजता आम्ही सोलापूर येथे पोहोचलेलो होतो। मनीषा इथं व्हिडिओ आणि स्टेटस ठेवण्यासाठी फोटो वगैरे तयार करत होती आणि खूप छान वाटलं जेव्हा मी स्वामी दर्शन केलं वाढदिवसाच्या दिवशी। आणि बरोबर 12 वाजले आणि सगळ्यात अगोदर मला माझी रूम पार्टनर आहे तिनं विश केलं। सगळ्यात अगोदर 12 वाजले होते तर तिने मला म्हणजे हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या आणि एक्झॅक्ट त्याच टाईमवर माझ्या नवऱ्याचा सुद्धा कॉल आला होता 4 ते 5 वेळा आणि त्याच टाईमवर मनीषाने सुद्धा मला म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। परंतु कसं आहे, जो आपल्या दुःखात साथ देते मी त्याला सगळ्यात पहिले म्हणजे महत्त्व देत असते। माझ्या दुःखात सगळ्यात जास्त माझ्या मैत्रिणी असतात, म्हणून मी त्यांच्या शुभेच्छा सगळ्यात अगोदर स्वीकारल्या। आणि त्याच्यानंतर मी माझ्या नवऱ्याचा कॉल उचलला आणि नवऱ्याचा कॉल मी उचलणार नव्हती, परंतु तो भरपूर कॉल करत होता। म्हटलं जाऊ द्या, वाढदिवसाच्या दिवशी काही का असे ना त्याने मला शुभेच्छा दिल्या म्हणून मी त्याच्या शुभेच्छा वगैरे घेतलेल्या आहेत। तर मनीषाचं आणि माझ्या शुभेच्छा वगैरे घेणं झाल्यानंतर फायनली मी त्याचा कॉल उचलला आणि त्याने काही मला असं म्हटलं नाही तुला काय पाहिजे गिफ्ट काय नाही, आणि मला गिफ्ट त्याचं नको पण होतं, परंतु थोडं बरं वाटलं की चला। आणि तसं पण तो व्यक्ती सणावाराला स्वराच्या आणि माझ्या वाढदिवसाला फोन करत असतो। इकडं मनीषा भरपूर अशी हसत होती, कारण काही का असे ना जिजूचा फोन आला म्हणून। फ्रेंड्स, रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आम्ही फायनली सोलापूर येथे पोहोचलेला आहोत। फर्स्ट विश केलेला आहे 2 महान आत्मांनी मला। हा पहिला आत्मा, दुसरा अजून आहे तिकडं। अरे बापरे, स्वराज बघा कसं झोपलेला आहे बाबू माझा। तर आम्ही फायनली सोलापूर येथे आलेला आहोत, तुम्ही बघू शकता स्वराज पण आहे। फायनली 12:15 वाजलेले आहेत आणि आम्ही चहा लवर घेत आहोत। चहा आहे ना मनीषा? हा, गळा खूप बसलेला आहे, खोकला झालाय। पिलू तुला काय पाहिजे? मम्माचा बर्थडे आहे आज, तू तर हॅपी बर्थडे नाही केलं मम्माला। चला तर आता थोडासा मोबाईल चार्ज करून घेते मी। जेव्हा सोलापुरात पोहोचलो ना तेव्हा रात्रीचे 3 वाजले होते। आजूबाजूला मला एकही गाडी दिसत नव्हती। तर तुम्हाला एक अनुभव सांगायचा आहे, जेव्हा आम्ही त्या बसमधून उतरलो ना तेव्हा तिथं कंडक्टर होते। तर मी म्हटलं बापरे, बस स्टँडवर तर कोणीच दिसत नाही आहे आणि आम्ही तिघी मुलीच आहेत, तर त्याच्यामुळे इथं अक्कलकोटला जाण्यासाठी गाडी भेटणार की नाही। तर ते बोलले असं कसं म्हणता, स्वामी दर्शनाला जात आहे तर भीती कशाची आहे? तर मी त्यांना सहज बोलली की नाही स्वामी दरबारात आली तर भीती कशाची आहे? तर ते सहज बोलले की अरे आहो ना आम्ही कंडक्टर ड्रायव्हर आहे ना तुमच्या पाठीशी। तर असं वाटलं की साक्षात स्वामीच बोलले की काय। आणि नंतर मग आम्ही 3 वाजता त्या सोलापूरच्या बसस्टँडला उतरलो, वॉशरूमला वगैरे गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही गाडीची वाट बघत होतो आणि आम्हाला 1 ते 1.5 तास गाडी लागली नाही, त्याच्यामुळे आम्हाला सोलापूर येथेच बसावं लागलं। आणि ॲक्च्युली निघताना पण भरपूर वेळ झालेला होता, कारण की हे एकच की म्हणजे माझे ते प्रमोशनचे कामं, नंतर स्वराला नेऊन दिलं, त्याच्यानंतर प्रमोशन केलं 1-2 साडीचं ड्रेसचं, त्याच्यानंतर श्रावण सोमवारची पूजा केली आणि 6 वाजता आम्ही स्वारगेटला गेलो। 6 वाजता गेल्यानंतर आम्हाला 5 वाजता आम्ही गेलो आणि 6 वाजता आम्हाला बस लागली आणि 6 वाजतापासून म्हणजे पुण्यापासून आम्ही प्रवास चालू केला। तर सोलापूरमध्ये आम्ही रात्रीचे 12 वाजता पोहोचलो होतो।
आणि 12 ते 2 वाजेपर्यंत आम्ही मला वाटते सोलापूरच्या बसस्टँडला बसलेलो होतो. तिथं आम्ही चहा वगैरे केला, मोबाईलची चार्जिंग वगैरे केली आणि 2 वाजता आम्हाला बस मिळाली. तर 2 वाजता आम्ही त्या बसमध्ये बसलो अक्कलकोटच्या. तर डायरेक्टली 3 वाजता आम्ही मंदिराच्या समोर होतो आणि मंदिराच्या समोर गेल्यानंतर डायरेक्टली आमची गाडी इथंच थांबली होती आणि आम्ही गेल्याबरोबर साक्षात स्वामी महाराजांचं दर्शन केलं. आलेले आहेत आणि आल्याबरोबर आधी मी दर्शन घ्यायला आलेली आहे. म्हणतात ना, फक्त काय वेळ आणि पैसाच नाही तर स्वामींची इच्छा पण लागते अक्कलकोटला येण्यासाठी. आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हे मला सेल्फ गिफ्ट आहे ना. मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. आपण आता आहेत वटवृक्ष आणि अक्कलकोटमध्ये आलेला आहो आणि 3 वाजता मी अक्कलकोटला पोहोचलेली आहे आणि आल्या पहिले स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे. खूप भारी वाटलेलं आहे. तुम्ही विचार करा, आपला वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जर स्वामींचं दर्शन झालं. हा रूम पाहिजे, एकच पाहिजे रूम. आहे का गरम पाणी वगैरे मिळेल ना तिथं? कुठं आहे? आम्ही तिघी आम्ही आता मंदिरात दर्शन वगैरे होणार ना एका तासानंतर. हां 5ला, त्याच्या पहिले नाही. ठीक आहे. कंटिन्यू शूटिंग चालू ठेवली होती कारण कसं आहे, आपल्यासोबत 2 तरुण मुली होत्या त्याच्यामुळं सेफ्टी खूप घेणं आवश्यक आहे. आणि कंटिन्यू आमचे म्हणजे कॉलिंग वगैरे आणि घरच्यांचे फोन वगैरे म्हणजे मनीषाच्या भावाचे, आईचे वगैरे सर्वांचे कॉल वगैरे चालू होते. माझ्या ज्या मैत्रिणीसोबत आले नव्हते त्यांना पण कॉल वगैरे चालू होते कारण त्यांनी सांगितलं होतं तिघीच जात आहे, त्याच्यामुळं कॉल वगैरे शूटिंग कंटिन्यू चालू ठेवा. तर नंतर आम्ही लॉजिंग केली. खरंच ना, ह्यांनी एवढ्या घाबरलो. मी म्हटलं मला वाटलं की माझ्याच घरात पाहून राहिला का असा काहीतरी खोटा बोलत आहे. स्टँडवर एक किस्सा झाला होता. एका मुलाचे वेगळेच डोळे होते आणि तो घुर्रू स्वरात म्हणजे मनीषाला असे मोठे डोळे करून बघत होता आणि त्याच्यामुळे ती भरपूर तो किस्सा 10 वेळा सांगत होती आणि हसत होती. आणि इथं स्वराज वगैरे माझी मैत्रीण जी दुसरी आहे ती झोपली होती कारण त्यांना प्रचंड अशी झोप येत होती. परंतु मनीषाला आणि मला आम्ही भेटलो की आम्हाला काही जास्त झोप येत नसते. नंतर आम्ही मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो. हॅलो गाईज, तर आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आम्ही मस्तपैकी स्नान वगैरे करून स्वामींच्या दरबारात आलेलो आहो आणि मस्तपैकी आता दर्शन करणार आहो. आणि आज म्हणजे मला स्वतःला याच्याहून मोठं गिफ्ट काय हवं असेल की आज मला साक्षात स्वामींचे दर्शन वाढदिवसाच्या दिवशी होत आहेत आणि खरंच मी खूप खूप हॅपी आहे. बघू शकता काहीच गर्दी नाही आहे आणि मस्तपैकी शांततेने आमचं दर्शन होणार आहे. हो ना मनीषा? खूप शांततेने दर्शन होणार आहे. डायरेक्टच झाला लागते काय. आणि मला ना झोपच येत नव्हती कारण मला खरंच स्वामी दर्शन करण्याची खूप अतिघाई झाली होती. कारण वाढदिवसाच्या दिवशी जर स्वामी दर्शन होत असेल तर मी स्वतःला खरंच खूप लकी समजते. कारण तिथं जाण्यासाठी फक्त वेळ आणि पैसा नाही तर स्वामींची इच्छा पण लागते. हा शब्द खरा आहे. माझ्या ध्यानीमनी नव्हतं. किती दिवसापासून मी अक्कलकोटला येण्याचा विचार करत होती परंतु माझं ते स्वप्न कधीच सक्सेस होत नव्हतं. आणि याच 1 वर्षात म्हणजे याच 6 महिन्यात स्वामींनी मला 2 वेळा दर्शनासाठी बोलावलं आणि सकाळी 5 वाजता आमचं दर्शन झालं. मंदिरात अजिबात गर्दी नव्हती, घाई नव्हती. खूप शांतपणे आमचं दर्शन झालं. त्याच्यानंतर बाहेर आलो, वटवृक्ष होतं तर तिथं मस्तपैकी मी मन्नतचा धागा वगैरे बांधला आणि धाग्यामध्ये एवढंच मागितलं की माझ्या मुलांना चांगली बुद्धी दे, त्यांना यशस्वी हो आणि माझ्या मैत्रिणीचं सुद्धा चांगलं होऊ दे, सर्वांचं चांगलं होऊ दे एवढंच आहे. कारण मला तर स्वामींनी सर्व दिलेलं आहे. मला माहिती आहे मला त्याच गोष्टीची म्हणजे कमतरता नाही आहे. स्वामी जर सोबत आहे ना सर्व गोष्टी पॉझिटिव्ह होत आहेत, चांगल्या होत आहे. आणि हाच अनुभव आहे स्वामींचा की स्वामी माझ्यासोबत आहे. कारण कोणतंही संकट आलं ना
तर ते एकदम असं मला कळतही नाही की माझ्या डोक्यावरून ते संकट कसं दूर झालं, काय झालं. आणि जे लोक माझ्या आयुष्यात चुकीचे आहेत, स्वामी त्यांना ॲटोमॅटिकली माझ्या जवळून दूर घेऊन जातात. आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यातून कोणताही व्यक्ती दूर गेला ना तर मी हे समजत असते की ते स्वामींची इच्छा आहे. तो व्यक्ती आपल्यासाठी घातक होता, म्हणून तो व्यक्ती स्वामींनी आपल्या आयुष्यातून त्याला काढून टाकलेला आहे. त्याच्यामुळे मी त्या व्यक्तीचा जास्त विचार करत नसते. आणि असे भरपूर लोक माझ्या आयुष्यात चुकीचे होते, त्याच कारणामुळे त्या व्यक्तींचे ओरिजिनल रूप स्वामींनी दाखवले आणि त्यांना माझ्या आयुष्यातून काढून टाकलेले आहे. तर स्वामी दर्शन झालेलं आहे, वटवृक्ष दर्शन झालेलं आहे. इथं मस्तपैकी 40,000 रुद्राक्ष माल जे आहे ना त्याची प्रतिमा इथं होती. तिथं मस्तपैकी दर्शन केलेलं आहे. आणि इथं फोटो किती दिवसाचा काढायचा होता, काढणंच नव्हतं. हा फायदा होतो जेव्हा आपण गर्दी नसताना गेलो ना, खूप छान दर्शन होते. तुम्ही सुद्धा सर्वांनी दर्शन करून घ्या. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा. अजून एक गोष्ट की मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भरपूर लोकांनी शुभेच्छा दिलेल्या आहे. इन्स्टाला भरपूर कॉमेंट्स आहेत, DM आहे, फेसबुकला भरपूर कॉमेंट्स आहे, DM आहे, यूट्यूबला सुद्धा भरपूर कॉमेंट्स आहे की प्रत्येकाला एवढा रिप्लाय देणं शक्यच नाही आहे एका व्यक्तीनं. तर ज्या कोणत्याही व्यक्तीने मला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून थँक्यू सो मच की हा वाढदिवस खरंच माझा खूप छान झाला, सुंदर झाला. माझ्या मैत्रिणीमुळे, तुमच्या शुभेच्छांमुळे आणि स्वामी दर्शनांमुळे खूप सुंदर झालेला आहे माझा वाढदिवस. आणि खरंच हा वाढदिवस माझा अनएक्सेप्टेड होता आणि माझ्या आठवणीतला राहणारा वाढदिवस आहे हा माझा. आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. इथं मस्तपैकी स्वामींची मोठी अशी प्रतिमा आहे, तुम्ही बघू शकता. इथं सुद्धा आम्ही फोटो काढले, व्हिडिओ काढले. इथं सुद्धा नंबर लागत नाही लवकर, परंतु आम्ही कसं आता गेलो होतो तर इथं खूप गर्दी कमी होती. त्याच्यानंतर आम्हाला काय मनीषाला मला गिफ्ट द्यायचं होतं. तसं तर मला वटवृक्ष घ्यायचंच होतं स्वामींचं, परंतु जेव्हा मी घ्यायला गेली तर मनीषा बोलली माझ्याकडून मी तुम्हाला गिफ्ट देणार आहे. अजून एक मैत्रीण आहे तिने सुद्धा स्वामींची मूर्ती दिलेली आहे, प्रतिमा दिलेली आहे देवघरात ठेवायची. कारण आता फोटो मी ठेवणार नाही आहे, स्वामींची प्रतिमा ठेवणार आहे. तर त्याचा अभिषेक वगैरे केल्यावर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मस्तपैकी इथं सुद्धा आम्ही फोटो वगैरे काढले, सामान वगैरे घेतलेलं आहे. आणि स्वराजचं खरंच मी नवल करत होते, कारण त्याला मी सकाळपासून 3 वाजतापासून उठवलं होतं. परंतु एरवी तो खूप चिडचिड करतो, परंतु त्याने स्वामी दर्शन होईपर्यंत त्यावेळेस कुठंच चिडचिडपणा केला नाही, रडला नाही, काहीच नाही. खरंच म्हणजे स्वामींची सुद्धा इच्छा होती की मी शांतपणे दर्शन करावं. त्याच्यानंतर दर्शन वगैरे झालं. इथं आलो होतो आम्ही वटवृक्ष घ्यायला. खूप छान वटवृक्ष होतं. आणि ह्या वटवृक्षाची मला प्राईज विचारलेली आहे भरपूर जणांनी. हे वटवृक्ष जेव्हा आम्ही मध्यंतरी गेलो होतो ना ते 1500-1600 सांगत होतो, परंतु आता फ्लॅट सीझन असल्यामुळे आम्हाला हे 1100 रुपयाचंच मिळालेलं आहे, स्वामी मूर्तीसहित. आणि माळ वगैरे, फेटा वगैरे सर्व खूप छान असं वटवृक्ष आहे. आणि हे खूप दिवसाची घ्यायची इच्छा होती, परंतु स्वामींनी वाढदिवसाच्या दिवशी दर्शन पण झालं, वाढदिवस पण खूप छान झाला, गिफ्ट पण भेटलं. आणि मनीषाकडून मला हे गिफ्ट होतं वटवृक्ष. थँक्यू सो मच मनीषा, एवढी छान गिफ्ट दिल्याबद्दल. तुम्हाला हे वटवृक्ष कसं वाटलं ते नक्कीच सांगा. त्याच्यानंतर आम्ही तिथं नाश्ता वगैरे केला. म्हणजे आम्ही 5 वाजता दर्शन केलं आणि 7-8 वाजेपर्यंत आम्ही इथंच फिरत होतो. आणि भरपूर जणांचे कॉल, मेसेज चालू होते, प्रत्येकाचे रिप्लाय देणं सुद्धा चालू होते. आणि त्याच्यानंतर काही नवऱ्याचा कॉल वगैरे आला नाही तेही सांगून देते, नाही तर मग तुम्ही म्हणाल पुन्हा नवऱ्याचा कॉल आला होता का. तर इथं त्याचा काही कॉल पुन्हा आला नाही. ॲक्च्युली फक्त त्याने स्टेटस ठेवलं, परंतु व्हॉट्सअपला पर्सनली मला वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे काही दिल्या नव्हत्या. आणि त्याचा कॉल आला ना तेव्हा तो खरंच ड्रिंकमध्ये पण होता, पिलेला होता. की बघा तो व्यक्ती दूर आहे तरी पण सुधारला नाही. मग थोडंसं वाईट वाटलं मला त्याचा आवाज वगैरे ऐकून की बाबा हेच ऐकवण्यासाठी त्यांनी मला कॉल केला होता का असं तसं म्हणून. तर स्वराज सुद्धा बोलत होता की आई वटवृक्ष घे, वटवृक्ष घे. मग त्याला सांगितलं की मावशीने आपल्याला ते गिफ्ट दिलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो रूमवर आणि नंतर आम्ही फ्रेश झालो. चला फ्रेंड्स, तर आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आम्हाला निघायचं आहे. इकडे आमच्या मॅडम झोपलेल्या आहेत. मनीषा चल ना, उठ लवकर, चल, उशिरून आपल्याला घरी जायला होतं. तर चला निघायचं आहे आम्हाला. ड्रेस कसा दिसत आहे नक्की सांगा. खूप छान ड्रेस आहे. हा याचा पण ड्रेस बघा कसा दिसत आहे, ते छान दिसत आहे ना. हा स्वामी बघा, आमचे स्वामी बघत जावा तुम्ही. हा धक्कन पडला होता तो काल. अय मनीषा उठ ना, चल ना, चल लवकर, चल नाश्ता वगैरे करू. रात्रभर आम्ही प्रवास केला ना त्याच्यामुळं ती थकलेली आहे आणि अजून आम्ही काही खाल्लेलं पण नाही आहे. तर आता आम्ही नाश्ता करतो आणि तर चला.
त्यानंतर रात्रभर आम्ही प्रवास केला होता ना, त्याच्यामुळे आम्हाला भरपूर झोप येत होती आणि आम्ही फायनली मला वाटते आम्ही अक्कलकोटमधून निघालो, डायरेक्ट पुण्याच्या स्वारगेटच्या गाडीत बसलो होतो 11 ते 12 वाजता. तर आम्ही आमच्या घरात आलो रात्री 6 वाजता. नंतर आम्ही स्वयंपाक केला आणि डायरेक्ट झोपलो, कारण आमची दिवसभराची झोप होती. त्या दिवशी मी केक कटिंग वगैरे काहीच केलं नाही. मनीषाने केक आणला होता, मैत्रिणींनी केक आणला होता, परंतु तो केक कट केला नाही. तो तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. बाकी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.